माझा नवरा सरळ म्हटला एक तर काम सोड नाही तर मला सोड, हे नाही होऊ शकत. आम्ही मजबूर आणि मजदूर आहोत, त्यांचे गुलाम आहोत. आम्हाला सॅटर्डे संडे 13-13 तास काम करायला लावतात, जे की आम्ही लेडीज आहोत, आम्ही करू शकत नाही. जर आम्ही 13 तास काम नाही केलं तर आमचे आवर्स, आमचे तास कमी केले जातात आणि आम्हाला ब्लॉक केलं जातं. आणि 13 तास म्हणजे सकाळी 7ला जो स्लॉट ओपन होतो तो रात्री 8ला बंद होतो. 8 तास ड्युटी करायची आणि 8 तास ड्युटी न करता सॅटर्डे संडे आम्हाला 13 तास ड्युटी करायला लावतात. आणि 13 तास ड्युटी केल्यानंतर आम्ही घर कधी बघायचं, आमच्या घरातली व्यवस्था कधी बघायची, आम्ही लहान लहान लेकरं कधी बघायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 8 तासाचं ठेवलेलं आहे. 8 तासानंतर आम्ही करायचं काय? 13 तास काम करायला लावते अर्बन कंपनी आम्हाला. घरातले मुलं बाळ सांभाळायचे कसे? घरातला नवरा सांभाळायचा कसा? मॅडम बोलते नवऱ्याला सांगून ठेवा, रात्री 7:30 वाजता जॉब आला तरी तुम्हाला रात्री 7:30 वाजता जॉब करायला जायचा. का जायचा? जायचा का नाही केलं पाहिजे ना. तुम्ही आम्हाला 7:30 नंतर जॉबला नाही पाठवू शकत. पाठवू शकतात का? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आता पुण्यामध्ये एका ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही जे बघत आहात इथे या सगळ्या बसलेल्या ज्या बहिणी आहेत आपल्या, यांनी आपल्या तोंडाला मास्क का लावलं असेल याचं मी तुम्हाला कारण सांगते. या सगळ्या जणी ह्या अर्बन कंपनी किंवा अर्बन क्लॅब बरोबर त्याच्या पार्टनर्स आहेत. त्याच्या तुम्हाला माहिती असेल की अर्बन कंपनी काय करते, तर त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे काम असतात, त्यापैकी ब्युटी पार्लर नावाची जी गोष्ट आहे. तर ह्या ब्युटी पार्लर, ब्युटी सर्व्हिस देणाऱ्या या सगळ्या भगिनी आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल की या ऍपवर तुम्ही तुमचं क्लायंट बुक करू शकता. आज या इथे एकत्र कशासाठी आलेल्या आहेत, तर यांच्यावर खूप अन्याय होतोय. आता मी या सगळ्यांचं ऐकून घेतलं तेव्हा मला कळलं की इतकं प्रचंड एक्सप्लॉयटेशन आहे की म्हणायला ते त्यांना पार्टनर म्हणतात, परंतु त्यांना वागणूक पूर्ण गुलामांसारखी दिली जाते. ती कशी, आता त्याच तुम्हाला एक एक त्यांचे अनुभव सांगतील. पण हे अनुभव आपण सगळ्यांनी ऐकले पाहिजे. आणि ही जी कंपनी आहे त्यांनी यांना न्याय यांचं जे काही आहे ते तशाच पद्धतीने वागवलं पाहिजे. नाहीतर देशभरामध्ये तर त्या कंपनीच्या विरोधामध्ये खूप वेगवेगळे आंदोलन सुरूच आहे, पण हे आंदोलन सुद्धा खूप मोठं होऊ शकते. यांनी मास्क का लावले, स्कार्फ का बांधले पूर्ण? कारण की यांना नाहीतर ती कंपनी स्कॅन करते, त्यांचे फोटो काढते, त्यांना ब्लॉक करते. ज्यांनी 70-70 हजार रुपये भरलेले आहेत त्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी त्यांना अचानक ब्लॉक करण्यात येतं आणि त्यांचं काम जे आहे ते बंद होतं. तर आता आपण ऐकून घेऊया की या एकत्र कशासाठी आल्या आणि त्यांच्या मागण्या काय आहेत. मॅडम, मी अर्बन कंपनीची आहे एम्प्लॉय आणि आज आम्हाला 7 वर्ष झाले मी अर्बन कंपनीमध्ये जॉब करतेय. त्यांनी जॉबच्या वेळेला आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला फ्लेक्झिबल टाइम मध्ये जॉब करता येईल आणि त्याच्यानंतर त्यांनी एक एक रूल्स आहे ना एक्स्ट्रा वाढवत चाललेत. पहिले आम्हाला कॅन्सलेशनचं काढलं. कॅन्सलेशन आम्ही लेडीज आहे, आम्हाला कुठली पण एमर्जन्सी येऊ शकते. मला 2 मुलं आहेत, माझी मुलं आहेत. एक मुलगा 2 वर्षाचा आहे, एक मुलगा 4 वर्षाचा आहे. माझ्या घरी कोणी नाहीये, सासू सासरे त्याला सांभाळणारे. माझा नवरा आणि मी, आम्ही 2 जण सांभाळतो. मी डे केअरला पोरांना ठेवून मी कामाला जाते रोज. आणि डे केअर हे संडेला चालू नसतं मॅडम ना. सॅटर्डेला आमच्या तिकडे, मी ज्या साईडला राहते तिकडे ती आउटसाईड आहे, तिथे चालू नसतं. तर मग आता कंपनी आम्हाला म्हटली, नवीन रूल काढला सॅटर्डे संडे 13 तास काम करायचं. 13 तास आम्ही कुठून काम करणार? लेडीज आहे आम्ही. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत काम करायचं. आम्हाला कुठल्याही टायमिंगला बुकिंग येते. त्याच्यानंतर कंपनीने एक्सप्रेस बुकिंगचा ऑप्शन काढला. एक्सप्रेस बुकिंग सुद्धा आम्हाला ऑन द स्पॉट आम्हाला अर्धा तास आधी, पाऊण तास आधी सांगतात एक्सप्रेस बुकिंगला जावं. आम्ही घरदार सगळं सोडतो आणि एवढं लांब लांब जाऊन बुकिंग करतो. तर आम्ही सगळ्या अटी कंपनीच्या मान्य केला. आम्हाला कंपनीच्या विरोधात काहीच प्रॉब्लेम नाही. आम्हाला काम करायचंय आणि आम्ही खूप जेन्युअनली आमचं काम करतो. पण आम्हाला जे कंपनीने नवीन रूल्स काढलेले आहेत समृद्धीचे ते फॉलो नाही आहेत. आम्हाला ते नवीन रूल्स मान्य नाहीये. आम्ही सॅटर्डे संडे सुद्धा 13-13 तास काम करतोय. पण 13-13 तास काम करून पण मंडे टू फ्रायडे कंपनीने आम्हाला आता सांगितलंय सकाळी 11 ते 1 काम करायचं आणि संध्याकाळी 4 ते 8 करायचं. माझा असा प्रॉब्लेम झाला होता. मी पुण्याचीच पार्टनर आहे. माझ्या बरोबर क्लायंटच्या घरी शॉर्ट सर्किट झाला होता. पेडिक्युअरची माझी लीड होती, तर पेडिक्युअरच्या लीडला मी 11:30ला पोहोचली होती. तर तिथे माझा 12:30 वाजता शॉर्ट सर्किट झाला आणि 1 वाजता मला दुसरी लीड होती. तर मी त्या लीडला जाऊ शकत नव्हते. मग मी तिथून लगेच कॉल केला कस्टमर केअरला आणि सांगितलं माझा असा प्रॉब्लेम झालाय, मला शॉक लागलाय. तर मला हॉस्पिटलला पाठवण्यात आलं होतं. तर त्यांनी माझी पुढची 2 लीड कॅन्सल करावी लागली. त्यामुळे मला त्यांनी ब्लॉक केलं. अरे बापरे, हो. म्हणजे तुझा प्रॉब्लेम होऊन सुद्धा
हा माझा, आणि असं पण नाही की तो माझा पर्सनली प्रॉब्लेम झाला होता, असं पण नाही. क्लायंटच्या घरी त्यांच्याच ह्याच्यावरती असताना, कामावरती ड्युटीवर असताना असा प्रॉब्लेम झाला. मला 15 दिवस ब्लॉक ठेवलं आणि माझ्या त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम झाले, फायनान्शियली प्रॉब्लेम. म्हणजे तुला करंट लागला ते सर्व्हिसवर असताना आणि हो. तरी पण तुला ब्लॉक केले, म्हणजे Block हे किती केलं. इनह्युमन आणि हे किती एक्सप्लॉयटेशन. आणि मला कुठलीही मदत पण मिळाली नाही, काहीच नाही. फक्त त्यांचा कॉल येत होता की तू बरी आहेस का, एवढंच. आणि ते मी त्यांना कॉल केला की मला ब्लॉक का केलं तुम्ही, माझा काहीच प्रॉब्लेम नाही, तरी सुद्धा त्यांनी मला ओपन नाही केलं. अच्छा, हो. तू काय सांगशील? माझा आता गेल्या महिन्यात ऍक्सिडेंट झाला होता आणि घरचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स असल्यामुळे माझे एकटीच्या जीवावर घर चालतं. माझ्या मिस्टरांना अपेंडिक्स झाल्यामुळे ते काय काम करू शकत नाही. सो मी 15 दिवसात, साक्रममध्ये मला फ्रॅक्चर आहे, मी 15 दिवसात तरी कामावर परत जायला लागले. मी तिकीट रेस करते सारखी, मी पेडिक्युअर करू शकत नाही, वाकू शकत नाही, जड उचलू शकत नाही. पण ते लोक एवढं हे करून 8 दिवसासाठी पेडिक्युअर बंद केलं आणि रोज पेडिक्युअरचे बुकिंग घेतात ते. आणि ते 1 तासाभराचे असतात, 1 तासात कॅन्सल केल्यामुळे आमच्यावर डबल कॅन्सलेशन लागतं. आणि आता 7 कॅन्सलेशन झाल्यात माझ्यावर, अजून 2 कॅन्सलेशन लागले की प्रोफाईल ब्लॉक होणार, माझा जॉब जाणार. मग मी कसं, आमचं घर कसं चालणार? बरोबर आहे. आणि तुम्ही ते काम घेण्यासाठी पण पैसे भरलेले आहेत, ट्रेनिंग काम घेण्यासाठी पैसे भरलेले आहेत, मी माझं लोन काढलं, परत गळ्यातलं मोडलं, असं करून मी कामाला लागले जाऊन. मी उरळी कांचनला राहते, उरळी कांचनवरनं मी 50 किलोमीटर मी लांब जात होते ट्रेनिंगसाठी. आणि एवढं लांब जाऊन हे आता असं. मी अर्बन कंपनीची पार्टनर आहे. तर आम्ही पार्टनर तर आहोत असं म्हणू शकत नाही, आम्ही मजबूर आणि मजदूर आहोत, त्यांचे गुलाम आहोत. आम्हाला सॅटर्डे संडे 13 तास काम करायला लावतात, जे की आम्ही लेडीज आहोत, आम्ही करू शकत नाही. जर आम्ही 13 तास काम नाही केलं तर आमचे आवर्स, आमचे तास कमी केले जातात आणि आम्हाला ब्लॉक केलं जातं. आम्हाला पूर्णपणे ब्लॉक केलं जातं आणि हे एकदम चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला 3-3, 4-4 बॅगा घेऊन जावं लागतं. तर आम्ही लेडीज असल्यामुळे एवढे हेवी उचलल्यामुळे आम्हाला बॅक पेन होते, बॅक पेन मध्ये गॅप पडलेले आहेत, लिटरली स्लिप डिस्क झालेला आहे त्या जड वस्तू घेऊन. आणि आम्हाला नेहमी मेडिकल प्रूफ आम्हाला मागतात आणि आम्ही मेडिकल प्रूफ दिल्यावरती सुद्धा आम्हाला 2-3 महिने पेडिक्युअर बंद करतात आमचं आणि परत ते मनाने चालू करतात. ते आम्हाला सांगत सुद्धा नाही की आम्ही तुमचं पेडिक्युअर चालू करतोय. कोणाकडे प्रोडक्ट असतं, कोणाकडे प्रोडक्ट नसतं, तर ते काय करतात, 1 कॅन्सलेशन वरती 2 फ्री कॅन्सलेशन लावतात. तर हा जो रूल्स आहे, जो काही समृद्धी म्हणून, तो रूल्स आम्हाला पूर्णपणे मान्यच नाहीये. आणि असं करू नका आमच्यासोबत. आमच्याकडनं खूप सारे पैसे घेतले जातात ट्रेनिंगसाठी आणि आम्हाला आशा लावलेली असते, पण हे पूर्णपणे खोटं आहे. 25 ते 30% हे आमच्याकडनं पैसे घेतात. तर हे एकदम चुकीचं आहे आणि हे बंद झालं पाहिजे. आणि आम्हाला खूप मेडिकल इश्यू होते, लिटरली आम्ही अँटी एन्झायटीच्या, डिप्रेशनच्या गोळ्या खाल्लेल्या आहेत. इतका आम्हाला स्ट्रेस लेवल दिला जातो याच्यामध्ये, खूप आणि खूप. आणि सारखं मेडिकल प्रूफ मागतात, दिलं की ते बंद करतात, परत मागतात, दिला तरी परत मागतात, दिला तरी परत मागतात. कुठून जायचं? हा, आणि त्याच्या MRI साठी पण आम्हाला पैसे द्यावे लागतात, तर ते ऐकतच नाही. मॅडम, आम्ही ज्या एरियामध्ये राहिलाय, पहिले कंपनी काय बोलली होती, ज्या एरियामध्ये तुम्ही राहिला आहे तुम्हाला त्या एरियाच्याच बुकिंग येणार आहेत आणि तुम्हाला फक्त सॅटर्डे संडे 13 तास काम करायचंय. तो रूल आम्ही मान्य केलाय. आम्हाला कंपनीचा काही त्रास नाहीये, कंपनी खूप चांगली, आम्ही कंपनीच्या जीवावरती खूप काही केलेलं आहे. पण कंपनीने जे आता नवीन रूल्स काढलेले आहेत, समृद्धी म्हणून जो रूल काढलेला आहे, सॅटर्डे संडे आम्ही 13 तास काम करत होतो. मंडे टू फ्रायडे आम्ही लेडीज आहे, आम्हाला फ्लेक्झिबल टाइम पाहिजे. आम्ही मंडे टू फ्रायडे काम नाही करू शकत एवढा वेळ. सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत, मला सांगा, माझा मुलगा सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत ठेवायचंय. मुलं आमची स्कूलला जातात, आम्ही त्यांना स्कूलला सोडायचं नाही का? संध्याकाळी आमच्या पोरं जर लागलं पडलं, आम्ही अशा एरियामध्ये राहतो जिथं जर आमच्या मुलांना काय घडलं ना, तरी आम्ही अर्ध्या तासात घरी नाही येऊ शकत. कारण आम्ही ज्या एरियात राहतो ना, तिथून पुढे अर्धा तास, 1 तास, 15-15 किलोमीटर कंपनी आम्हाला लांब पाठवतीये. तर असं कशाला करायचं? जी मुलगी ज्या एरियामध्ये राहते, तुम्ही त्या एरियामध्ये तिला काम द्या ना. तुम्ही एवढं लांब पोरींना का पाठवता? का आमच्याकडे गाडी आहे, काय पोरींकडे गाडी आहे, काय पोरींकडे गाडी नाही. त्या बिचाऱ्या बसनी जातात, रिक्षानी जातात. त्यांनी कसं करावं? त्यांनी त्यांचं घर चालवं नाही का? आणि तुम्ही म्हणता तुमच्या नवऱ्यांना सांगा तुमच्या पोरांकडे लक्ष द्यायला. आमचे नवरे सॅटर्डे संडे, आमच्या घरचे सॅटर्डे संडे मॅनेज करतात. मंडे टू फ्रायडे ते पण कामाला जातात आमचे नवरे. मी माझ्या नवऱ्याला घरात बसवू का? मी जर मंडे टू फ्रायडे दिवसभर सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत आणि रात्री 4 ते 8 वाजेपर्यंत केलं, तर माझ्या नवऱ्याला आणि माझ्या घरच्यांना घरात बसवू का मी मुलं सांभाळायला? माझा नवरा सरळ म्हटला, एक तर काम सोड, नाही तर मला सोड. हे नाही होऊ शकत, हे मी मान्य करणार नाही. माझ्या नवऱ्याने मला सोडलं तर काय करणार? आणि कॅन्सलेशन
एक कॅन्सल 3 तास ह्यांनी सांगितलं की कमी कॅन्सलेशनचा टाइम आहे ना, लास्ट टाइम कॅन्सलेशन नाही करायचं, लास्ट मिनिट कॅन्सलेशन कशाला म्हणतात? 15 मिनिट आधी, अर्धा तास आधी, लईत लई झालं 1 तास आधी, आता 3 तास आधी. जर माझा ऍक्सिडेंट झाला आणि मी जर पडले कुठं आणि मी कॅन्सल केली बुकिंग, तर मला 1 कॅन्सलेशन नाही लागत, कंपनी 2 कॅन्सलेशन लावते. म्हणजे तुम्ही किती चुकीचं करताय. तुम्ही आता 2 कॅन्सलेशन लावणार, त्याच्यानंतर परत 2-4 दिवसांनी माझं एमर्जन्सी झालं, दुसरं कॅन्सलेशन जर लागलं, तर 4 कॅन्सलेशन झाले की प्रोफाईल ब्लॉक करती. मग आम्ही एवढे पैसे कुठून भरायचे? आम्ही आमचं घर कसं चालवायचं? मला हे सांगा. मला सिक लिव्ह नाहीये आम्हाला. मग तुम्ही एक तर एम्प्लॉई बनवा आम्हाला, नाही तर पार्टनर ठेवा. आणि जर एम्प्लॉय बनवणार असाल तर आम्हाला लिव्ह सुट्टी द्या, पेड सुट्टी द्या, बोनस द्या. आम्ही पार्टनर म्हणून तुम्ही रूल काढायच्या आधी तुमचं काम आहे विचारायचं. आम्हाला 3 आवर्स आधी, ठीक आहे, जर तुम्ही कॅन्सलेशन डबल लावताय, जेव्हा तुम्ही आम्हाला एक्सप्रेस बुकिंग देता तर ती 45 मिनिट्सला येतात, तर त्याला आम्ही 3 तास आधी कॅन्सलेशन कसं करणार? 45 मिनिटचे आले तर 3 तासांनी येऊ शकत नाही ना. आम्हाला ते ऐन वेळेस आम्हाला मुवमेंटला कॅन्सल करू वाटत. आमच्या घरामध्ये लेकरं आहे, सगळेच आहे, तर तुम्ही ऐन वेळेस 45 मिनिटच्या याला कॅन्सलेशन लावताय. आणि समृद्धी हा प्रोजेक्ट आम्हाला कुणालाच मान्य नाहीये, कुणाला म्हणजे कुणाला नाहीये. आणि जर तुम्हाला आम्हाला एम्प्लॉय म्हणून ठेवायचं असेल तर फिक्स सॅलरी द्या, त्यामध्ये तुम्ही क्रेडिट पण तुमचे ठेवा आणि प्रोडक्ट पण तुमचं ठेवा. आम्ही तुमचे मजदूर व्हायला तयार आहे, पण फिक्स सॅलरी आणि 8 तासाची ड्युटी द्यायला पाहिजे. 8 तासाची ड्युटी मान्य आहे. आणि आतापर्यंत इव्हन IT पार्कची लोक सुद्धा 13 तास कोणीही काम करत नाही, जे की तुम्ही आमच्याकडून करून घेताय. आणि 13 तास म्हणजे सकाळी 7ला जो स्लॉट ओपन होतो तो रात्री 8ला बंद होतो. आता इतक्यातच कायदा केलाय 2 महिने आधी, ते पण सरकारने कायदा केलेला आहे. आणि त्याच्यामुळे तो कायदा जो आहे तो यांच्यासाठी झालेला आहे, कंपन्यांसाठी. खरं सांगायचं तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ केलेला आहे. हा कायदा सरकारने फक्त म्हणलं कंपल्सरी नाहीये, पण करून घेऊ शकता असं म्हटलं. आणि हा कायदा यांच्यासाठी त्यांनीच काहीतरी फिल्डिंग लावलेलं आहे, पण ते अमान्य जर येस ते तुमचं चॉईस आहे, लिगल नाहीये. तुम्हाला तुम्ही पार्टनर म्हणता ना आम्हाला, पण तुम्ही आम्हाला पार्टनरचं ते दर्जा देतच नाहीये. तुम्ही आम्हाला कामगार म्हणून काम करवताय, तुम्ही आमच्याकडून क्रेडिट घेताय. तुम्ही क्रेडिट आम्हाला मेन्शन काय केलं ते 15% 20%. आता तुम्ही पर क्रेडिट मागायचं, तुम्ही आता आम्ही तुम्हाला दाखवलं 30 पण जात आहे, 31 पण जाते, कधी 34% पण जात आहे. जर 34% जर तुमचं क्रेडिट गेलं तर आम्ही असा हिशोब करतो, 34% जर आमचं क्रेडिट जाते तर 34%च आमच्या प्रोडक्टला पैसे जातात. जर सपोज 1000ची बुकिंग आली, 300 रुपये जर आमचे क्रेडिट गेले 30%, तर 300 रुपयाचं प्रोडक्ट लागतं. तर 600 रुपये 400 रुपयामध्ये आम्ही पेट्रोल बघायचं की क्लायंटच्या 1 तास 2 तास आम्ही त्यांना राबून येतो, घासून येतो, ते आमच्यामध्ये काहीच मिळत नाही आम्हाला. आम्हाला ऑटो असाइन केलंय, पहिला ऑटो असाइन नव्हतं. ऑटो असाइन मुळे एवढा प्रॉब्लेम येतो की कधी तेच असाइन करणार 45 मिनिटावर. कधी कधी मॅम अपॉइंटमेंट येऊन जाते तरी कळत नाही आम्हाला. मॅम आमचं भांडण अर्बन कंपनी विरुद्ध मुळीच नाहीये. आमचं भांडण अर्बन कंपनीने केलेला अन्यायकारक रूल विरुद्ध आहे. प्रोजेक्ट समृद्धी बद्दल बोलायचं झालं तर आम्ही सगळ्या आई मदर्स आहोत आणि आम्ही संध्याकाळी 4 ते 8च्या स्लॉट मध्ये काम करू शकत नाही, कारण आमच्या घरात मुलगी आहे, मुलगा आहे. आणि आता तुम्ही पाहिलंय मुली सेफ नाहीयेत, मग आम्ही कुणाच्या जेव्हा सोडून आमची मुलं जाऊ? आम्ही काम करू शकत नाही 4 ते 8. आणि सोमवार आता त्यांनी काढलाय, सोमवार ते शुक्रवार तुम्ही संध्याकाळी 4 ते 8 करा आणि सकाळी 8 ते 12 करा. मधल्या टाइम मध्ये लिव्ह घ्या, पण जेव्हा आमची मुलं नसतात तेव्हा लिव्ह घेऊन करू काय? 6 ते 8 नंतर आम्हाला आमच्या मुलांचं संगोपन करायचंय. आजारपण आहे, नवरा आहे, सासू सासरे आहे, हे कधी आम्ही पाहायचंय? आणि एवढे होऊन आता हे कॅन्सलेशन काढतात आहे. कॅन्सलेशन केल्यानंतर ID ब्लॉक करणार आहेत. ID ब्लॉक केल्यानंतर आमच्याकडे काय राहतंय? आमच्या हातामध्ये काहीच राहत नाही. आम्हाला जर 7:30ची बुकिंग आली तर कदाचित ते फुल पॅकेज असेल तर आम्हाला 11 वाजू शकतात कस्टमरच्या जागी. आणि मग तिथून पुढे आम्ही घरी गेल्यावर आमची सेफ्टी काय? मला झोमॅटो वाल्यांबद्दल बोलायचंय. जसं ते राघव चड्डानी झोमॅटो वाल्यांना न्याय मिळवून दिला, आम्हाला कोण न्याय मिळवून देणार आहे? आम्हाला सुद्धा न्याय पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःनी सांगितलं की 8 तासाच्या वर तुम्ही काम नाही करू शकत आणि तुम्हाला वीकली सुट्टी भेटते, तुम्हाला एक सुट्टी भेटते तुमच्या फॅमिली सोबत. सुट्टी नाहीये, आम्हाला एकही सुट्टी नाही. सुद्धा सांगायचंय मला, आम्हाला सॅटर्डे संडे 13 तास काम करायला लावतात आणि आम्हाला दिवसाचे 4 ते 5 बुकिंग येतात. आणि त्यामध्ये आमचं लंच टाइम कुठेही मेन्शन नाही. आम्ही चहा आणि वडापाव खातो, आम्ही गाडीवर बसून जे मिळेल ते खातो, आम्हाला चक्कर येते आणि तरीही आम्ही काम करतो. आम्हाला IT पार्कच्या कंपन्यांना, छोट्या छोट्या दुकानांना, मॉलला जर लंच टाइम आहे तर आम्हाला आमच्या हक्काचा लंच टाइम नाही देत हे लोक. लंच टाइम पण नाही दिलेला आहे. नाहीये, आमच्या हक्काचा लंच टाइम नाहीये. आणि त्याच्यावर जाऊन हे आता आम्हाला, आणि हा
हबचा एक मोठा इश्यू 15 दिवसापूर्वी केला. यांनी आम्हाला कुठलाही इंटिमेशन दिलं नाही की तुम्ही ज्या हब मध्ये 3 वर्षापूर्वी काम करत आहात. यांनी ऑटोमॅटिकली स्वतःच्या मनाने संपूर्ण अर्बन कंपनीच्या मुलीचा हब चेंज केला. जिथे आम्ही रुळलो होतो, जिथे आमचं सेट झालं होतं, जिथे आम्ही क्लायंट बनवलं होतं, तेच क्लायंट आमचे गेले आणि आम्हाला दुसऱ्या हब मध्ये टाकलं जिथे त्या हबचं कुठली आयडिया आम्हाला नाही. आम्हाला कमेंटमेंट होती की 7 ते 11 किलोमीटर 20 किलोमीटर आम्हाला जावं लागतं आणि आम्ही 7 ते 11 किलोमीटरचं त्यांनी कमिट केलं, पण आता झालेलं आता 20 किलोमीटर पर्यंत आम्हाला जावं लागतं. नाही जर गेलं तर ते वेगळं कॅन्सलेशन लागतं आणि कस्टमर सुद्धा आमच्यावर कॅन्सलेशन टाकतं. ऑन कॉल रेकॉर्ड होतो. आम्ही त्यांना म्हणलं की रेकॉर्ड कॉल आहे तर हो मॅम, कॅन्सलेशन मुळे पैसे जातात का? कैंसलेशन मुळे पैसे जात नाही, आमचा प्रोफाइल खराब होतो. हटाने के लिए 50 क्लाइंट करने पड़ते हैं. एक कैंसलेशन हटाने के लिए 50 कस्टमर करने के बाद वो कैंसलेशन जाता है मैम. तेव्हा ते remove होणार आणि 100 केल्यावर रेटिंग अपडेट होते. आमची दुसरी रेटिंग येते. आता सपोज जर मला तुम्ही 1 स्टार दिला तर ती रेटिंग डायरेक्टली 4 पॉईंटनी खाली येणार. आता रिसेंटली काही गोष्टी आमच्या नवीन ऍड झाल्या त्यामुळे ते प्रोडक्टच खराब होतं. त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला कस्टमरनी इतक्या बॅड रेटिंग दिल्या. आम्ही ठीक आहे, ते आमचं पर्सनल मॅटर झालं, आम्ही काम कसं जे असेल ते असेल, पण तुम्ही लोक एवढं खाली आणता आणि आम्हाला नंतर ते 100 क्लायंटचं रेटिंग मिळवावं लागतं तेव्हा आम्ही वरती येतो. तेव्हा आमचं प्रोफाईल आता सध्या आम्ही आणि आम्हाला कधी कधी असंही होतं की आहे ना, आम्ही क्लायंट कडे जातो आणि कधी कधी लोकेशन भेटत नाही आम्हाला. क्लायंटचा फोन येतो की आहे ना, तुम्ही कुठे येत, अजून किती वेळ झाला, तुम्ही आला नाहीत. मॅडमला बोललं की आम्हाला लोकेशन भेटत नाहीत, पण आम्ही येतोय. डायरेक्ट कॅन्सल करतात आणि आमच्यावर कॅन्सलेशन लावतात. डायरेक्ट 2 कॅन्सलेशन त्यांना फाईन भेटतं आणि कधी कधी अच्छा, म्हणजे क्लायंटनी कॅन्सल केल्यावर तुम्हाला नुकसान होतं. हो, आम्हाला नुकसान मला होतं. बोलायचंय, आम्हाला cancellation 3 लावतात. तास आधी त्यांनी आम्हाला कॅन्सलेशन करायला लावलंय. पण आम्हाला जर कधी क्लायंटशी बोलायचं असेल, काय इमर्जन्सी आल्यावर, तर आमच्याकडे ऑप्शनच नाही, आम्ही त्यांच्याशी बोलू शकतो. कॉल 3 तासानंतर ठेवलाय त्यांनी. अजून मी ऐकलं कोणाला तरी हे बंद केलं होतं रूमच्या आत. मी अर्बन क्लॅबच्या जीवावर मी स्वतः फ्लॅट घेतलाय. मी 20 दिवस झालं ब्लॉक आहे. माझा 25 तारखेचा हप्ता होता. मी सरांना कंटिन्यू फोन करून सांगत होते की सर माझ्याकडे जॉब नाहीये, 20 दिवस झालं मी ब्लॉक आहे, प्लीज माझं ब्लॉक काढा, मला थोडं तरी काम भेटू द्या जेणेकरून माझा हप्ता फेडला जाईल. सर बोलले नाही नाही होईल तुमचं. 2 तारखेला मीटिंग ठेवली, त्या मीटिंगला कोणी माझी मीटिंग घेतली नाही. 1 तास मी बसून राहिले. आज परत तेच झालं. आज 3 वाजता मीटिंग होती, नाही मीटिंग त्यांनी चालू केली, तशीच्या तशी मी अजून पण ब्लॉक आहे. 20 दिवस झालं. आज माझं घर कसं चालतंय, 2 पोरं आहेत मला, मी नाही 4 ते 8 संध्याकाळचं काम नाही करू शकत. तर प्लीज माझे प्रॉब्लेम सॉल्व करा सर तुम्ही. तुम्हाला काय बोलायचं? ये देखो, ये अर्बन कंपनी का हायरिंग वाला है. ये देखकर मैंने अर्बन कंपनी ज्वाइन किया था. इसमें क्लियरली लिखा है फ्लेक्सिबल टाइम में काम करो, अपने हिसाब से काम करो. फिर ये कौन सा नया रूल निकाला है कंपनी ने, ये कहा गया? ये रूल पे मेरे हस्बैंड ने मुझे काम के लिए भेजा था, मेरे घर वालों ने मुझे काम के लिए भेजा था कि तू घर के फ्लेक्सिबल टाइम में तू बच्चे संभाल कर, तू घर संभाल कर जॉब कर सकती है. इथे फ्लेक्झिबल लिहिलंय आणि एक्साइटिंग करियर अपॉर्च्युनिटी असं लिहिलं. लेकिन अभी कंपनी डायरेक्टली हमारे प्रोफाइल ब्लॉक कर देती है, कैंसलेशन डाल देती है, कुछ भी डाल देती है. मैंने अभी इतनी हिम्मत जुटा कर यहाँ पर ना आपके यहाँ पर इंटरव्यू देने के लिए ना हिम्मत जुटाई है. मुझे पता है कंपनी को अगर पता चला मेरा नाम, उस दिन कंपनी मुझे ब्लॉक कर देगी और हमको निकाल देगी कंपनी से, ये मुझे पता है. और यहाँ पर लिखा फ्लेक्सिबल आवर, अपने हिसाब से काम करो. फिर ये कौन सा हिसाब है मंडे टू फ्राइडे 7 से 1 बजे तक काम करने का और शाम को 4 से 8 बजे तक काम करने का, और सैटरडे संडे 13 घंटे काम करने का. फिर भी हमने मैनेज किया है. 13 घंटे हमने काम किया है सैटरडे संडे, हमारा घर सब छोड़ के. और अभी बच्चे वॉशरूम यूज अभी सारे थे, पानी पीने के लिए भी मांगना पड़ता है. हाँ, पानी तक नहीं मिलता. हमें वॉशरूम भी यूज करने को कुछ देते, कुछ नहीं देते. बोलते जाओ बाहर जाओ, नीचे जाओ करके बोलते हम लोगों को. कॉमन वॉशरूम यूज करने के लिए देते हैं. लिटरली कुछ ऐसे लोग होते हैं ना जो पानी देते हैं, कुछ ऐसे लोग हैं मैम जो पोछा लगवाते हैं. जहाँ पे हमने सर्विस की है, कुछ अगर वहाँ पे पानी के ड्रॉप 1-2 गिरे, क्योंकि हम फेशियल करते हैं, पेडिक्योर करते हैं, पानी तो गिरेगा ना मैम. पोछा देते हैं, पोछा पोछने के लिए मैम. लिटरली अगर वॉशरूम के लिए पूछा तो बोलते कि हाँ यहाँ पे हमें नहीं जमेगा, आप कॉमन वॉशरूम में यूज करो. कौन सी सोसाइटी में होता है, कौन सी सोसाइटी में नहीं होता है मैम. लिटरली सैटरडे संडे 4 बुकिंग अगर आप दे रहे हो तो क्या हालत होती होगी इंसान की घर आते समय. रविवारी बुकिंग पडलेली असती तेव्हा जेव्हा घरी माहीत होते तेव्हा ह्यांना आम्ही कॉल करून जरी सांगतो की 11ची बुकिंग आहे, आमच्या घरी डेट झालेली आहे, तर आम्ही कॅन्सल करून जाऊ शकतो का, तरी ते म्हणतात की नाही पहिले ती कंप्लीट करा बुकिंग आणि मग तुम्ही घरी जा.
म्हणजे घरी डेट झालेली असताना सुद्धा अशा पद्धतीने आम्हाला वागणूक दिली जाते. पार्टनर तुम्हाला म्हणतात पण तुम्ही चॉईस नाही करू शकत. मैं क्लाइंट के घर गई हूँ मैम, हाँ। क्लाइंट के घर पे मैंने अराइव किया है और क्लाइंट फोन पर मुझे बोल रही है कि मुझे अभी बुकिंग नहीं करानी है प्लीज। मैंने बोला क्यों मैम, क्या प्रॉब्लम है? तो बोल रही है नहीं, मैं थोड़ा बिजी हो गई। मैं जाके आधे घंटे से उस लोकेशन पे बैठी हूँ और क्लाइंट ने 1 मिनट में मैम रीशेड्यूल किया। रीशेड्यूल करने के बाद क्या, कुछ भी नहीं, मैं अपना फेस लेके मुंह उठा के चली गई, बस। कोई 1 रुपये, कॅन्सलेशन मुळे तुम्हाला त्रास होतो ना? हाँ, कॅन्सलेशन मुळे मला त्रास। आता फायनल आम्हाला एकच शब्द बोलायचा आहे की समृद्धी विरुद्ध आत्ताची जी ही सगळी आमची मीटिंग आहे ही फक्त समृद्धी रूलच्या विरोधातच आहे, ना की अर्बन कंपनीच्या विरोधात। परत एकदा आम्हाला कंपनीत कायम काम करायचंय। आम्ही कंपनीचा आदर करतो की अर्बन कंपनीने आम्हाला योग्य प्लॅटफॉर्म दिला, रोजगार मिळवून दिला, आम्हाला आमच्या पायावर उभं केलं आणि आज आम्ही चांगले पैसे कमवतो। पण आम्हाला हे रूल मान्य नाही। आम्ही आमची मुलं सोडून, आमचे नवरे सोडून, आमचं कुटुंब सोडून आम्ही काम करू शकत नाही आणि एवढा ट्रेस दिल्यानंतर आमचं एक तरी चूक आमच्या कामात होणार, आमचं रेटिंग खराब होणार आणि आम्ही आयडी ब्लॉक कडे जाणार। म्हणून आम्ही फक्त निषेध करतो समृद्धी मीटिंगचा। समृद्धी मीटिंगचे रूल मान्य नाहीये। समृद्धि मीटिंग मान्य नहीं चलेगी, नहीं चलेगी। और एक किया है उन्होंने कि जॉब एंड का ऑप्शन हमें पहले कहीं भी जाओ तो जॉब एंड होता था। इतना सारा प्रेशर दिया है ना, कभी कभी जॉब एंड करने के लिए हम भूल जाते हैं तो हमें ये मैसेज आता है जॉब एंड नहीं किया तो कि आपने पर्सनल क्लाइंट किया, ऐसा मैसेज आता है, नोटिफिकेशन आता है। हमने किया नहीं फिर भी ऐसा नोटिफिकेशन आता है। जिस जगह पे बुकिंग है उसी जगह पे एंड करना है, वहाँ पे उनको सेटअप देना है, फोटो की हमने सारे प्रोडक्ट सारे मशीन्स लेके गए थे। अगर कभी कभी कस्टमर अच्छा नहीं हुआ, गड़बड़ी में हम सब समेट के लेके आते हैं तो हमें नीचे जाके सेटअप के फोटो डाल के गाड़ी पर रख के उनको फोटो अपडेट करना पड़ता है, वहीं पे जॉब एंड करना पड़ता है। अगर आप लोकेशन से दूसरी जगह जाओगे तो आपको जॉब एंड नहीं होगा, आपको फिर से उस लोकेशन पे जाके जॉब एंड करना पड़ेगा। बापरे, इतकं भयंकर सगळं चालेल इथे। ऍक्च्युली खूप मुली आलेल्या होता। आता तुम्ही बघितलं असेल पोलिसांनी पण आम्हाला अडवलं। इलेक्शन आहे त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं की आचारसंहिता चाललेली आहे, असं नाही बसता येणार वगैरे, म्हणून बऱ्याच मुली गेल्या खूप वेळा आधी आलेल्या होत्या। तरी पण या सगळ्यांचं म्हणणं आहे जो काही नवीन नियम आलेला आहे समृद्धी म्हणून, ज्याच्यामुळे यांना सगळ्यांना इतकं मानसिक त्रास होतोय। म्हणजे अशा प्रकारे जर काम करावं लागलं, किती आयुष्यात माणूस काम करणार आहे आणि प्रत्येकाचे खर्च वाढलेले आहे। या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की आता ज्या काही निवडणुकांमधल्या उमेदवारांना पण तुम्ही सांगा की याच्याविषयी तुम्ही तुमचा पक्ष विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये बोलणार आहे का? कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कंपनीचा दोष तर आहेच, ते तर काय ज्यांना म्हणूया ते किती जास्तीत जास्त आपला प्रॉफिट बघणार आणि आपण माणसं, हे पण मला असं वाटतं याच्यावरनं कळतं की त्यांना हे नाही कळतं की तुम्ही माणसं आहेत, तुम्हाला तुमचं काय असू शकतं बॉडीली। मॅम मला एकच बोलायचं आहे की ही समृद्धी मीटिंग विरुद्ध यांनी ठोस काहीतरी आमच्यासाठी आम्हाला न्याय द्यावा, कारण आम्ही मदर्स आहोत आणि त्याचबरोबर आम्ही माणूस आहोत। आम्ही एवढे 13 तास काम केल्यानंतर आमचं शरीर 2 वर्षाने सतत जे ब्लॉक करतात ना त्याने स्ट्रेस वाढतोय मुलींचा काम करताना, तो ब्लॉक हा प्रकार काढून टाकणं म्हणजे आम्हाला श्युअरिटी काय की आम्ही कंपनीत काम करतोय। म्हणजे खूप मुलींना ब्लॉक केलं त्यांनी आणि म्हणजे काय की संपलं तुमचं कामच संपलं आणि त्यांना सांगण्यातही येत नाही की तुम्हाला ब्लॉक करणार आहे, तुम्ही इम्प्रूव्ह करा। ब्लॉक केलं म्हणजे त्यांना कामच नाही मिळणार आणि मग त्यांचं घर कसं चालणार, अशा खूप प्रश्न आहेत। 20 दिवस ब्लॉक करतात, मग मीटिंग घेऊन काढतात। मग त्या 20 दिवसात आम्ही एवढं विचार करून येडं होतो की राहतोय की नाही कंपनीत ह्याचा भरोसा नाहीये आम्हाला। जे मीटिंग घेणार आहे ते समोरून काय बोलणार आहेत काय माहित नाही। आम्हाला मंडे टू फ्रायडे फ्लेक्सिबल आवर्स पाहिजे, आम्हाला ते कंपल्सरी आवर्स नाही पाहिजे। आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे। मंडे टू फ्रायडे नहीं करू शकत आम्ही काम। सैटरडे संडे भी 8-8 घंटे का कर दो, रोज का भी 8 घंटे कर दो, नहीं होगा 13 घंटे काम नहीं होगा। आणि फ्लेक्सिबल आवर्स चाहिए, हमें फ्लेक्सिबल आवर्स दे दो। जाहिरातीमध्ये जर फ्लेक्झिबल म्हणत असेल आणि जर करत नसेल तर ऍक्च्युली तो गुन्हा आहे। म्हणजे जाहिरातीमध्ये एक सांगणं आणि करून घेणं दुसरंच, हा गुन्हा आहे आणि याच्यावर ऍक्शन होऊ शकते। जर आता यांना कोणी लिगल ऍडवायझर भेटलं तर ही कंपनीने सुद्धा आता मला असं वाटतं लक्षात घेतलं पाहिजे। आमच्या अर्बन कंपनीला एकच विनंती आहे, आमच्या अर्बन कंपनीला एकच विनंती आहे, आम्हाला तुमच्या विरुद्ध काहीच बोलायचं नाहीये। आम्हाला हे रूल मान्य नाहीयेत। आमच्या मागण्या आणि आमचं दुःख तुम्ही समजून घ्यावा आणि आमच्या ह्या दुःखाचे वाटेकरी तुम्ही होऊन ही सर्व समृद्धीचे रूल तुम्ही आमच्यासाठी काढावे, आमच्या मुलाबाळांसाठी काढावे, आमच्या
आमच्या भविष्यासाठी काढावे हीच अर्बन कंपनीला नम्र विनंती आहे आमची सर्वांची. अर्बन कंपनीने आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे. आम्ही खूप आभारी आहोत त्याचे. आम्ही त्यांच्या जीवावर खूप EMI वगैरे करून घेतलेले. त्यांच्या जीवावर आम्ही आमचं घर घेतलंय. आम्ही आमच्या मुलांना शिकवतोय. पण तो तुमचा हक्क आहे. तुम्ही जर का त्याचे एम्प्लॉई आहात किंवा पार्टनर आहात तर तो सगळा तुमचा सगळ्यांचा हक्क आहे. जसं त्या कंपनीकडे हक्क आहे ना. आणि आता खरं तर लाचार केल्यासारखं यांना केलेले पार्टनर बोलून पार्टनरचं नाही ऐकत आहे. पार्टनर नाही केलं असं आहे ना, रात्रीचं 7चं जे बुकिंग असतं ना त्याला कस्टमरला एक्स्ट्रा चार्जेस लागतात. अशा वेळेला कस्टमर चार्जेस पासून वाचण्यासाठी काय करतं, 6चं किंवा 6:30चं बुकिंग टाकतं आणि पार्टनरला बोलवतं. आम्हाला तिथे 1 तास वेट करावा लागतो. त्याच्यानंतर आमचा तो जॉब स्टार्ट होणार. पण मग याच्यानंतर आम्ही घरी केव्हा जायचं? जर याच्यानंतर पुन्हा जर आम्हाला 7:30चा जर जॉब आला तर त्यावेळेला आम्ही काय करायचं? जर 45 मिनिट्स मध्ये जर तुम्ही जॉब देता येत ना तर हे प्रॉब्लेम आम्हाला फेस करायला लागणार आहे. आणि हे पार्टनर म्हणतात ना, ॲटो असाईन ज्या दिवशी केलं ना त्यांनी त्या दिवशी ॲटो असाईन मध्ये आमचा पार्टनर हा त्यांनी काढून टाकले. आम्हाला मजदूरच केले त्यांनी. वर्कर आहे, ठीक आहे, आम्ही वर्कर म्हणून काम करायला तयार आहे, पण गाढवासारखे काम नका करू शकतो आमच्यासोबत. आणि AI सिस्टीम केलेली हेल्प सेंटरला पण कॉल लागत नाहीये. तिकीट रेस करावं लागतं पहिल्यांदा, त्यानंतर अर्ध्या तासाने येतो कॉल किंवा 1 तासाने. तोपर्यंत क्लायंटने डांबून ठेवलं असं काहीतरी तुम्ही अनुभव हो डांबून ठेवलेलं होतं. पण हेल्प सेंटरला कॉल मी तिकीट रेस केलं तर 1 तास मला कॉल आलेला नाही. AIचे क्वेश्चन येतात, आम्हाला तिथं क्वेश्चन टाकावे लागतात. मग त्यांना चांगलं वाटलं तरच ते कॉल अरेंज करतात. कॉल तरी हे लोक काहीच नाही करणार. मॅडमच्यावर काय परिणाम होत असल्याचा विचार नाही करत आहे. कॉल 3 मिनिटात आला पाहिजे. आम्ही संकटात सापडलेलो असतो त्यावेळेस. खूप प्रॉब्लेम होतात. हॉटेलचे पण बुकिंग येतात तर आम्हाला हॉटेलमध्ये सेफ नाही वाटत. हॉटेलमध्ये आम्ही म्हणजे काय कारणाने जायचं? बुकिंग सोसायटीच्या नावाने टाकतात आणि बॅक साईडला हॉटेल आहे, त्या रूम मध्ये या म्हणतात. तर मग आम्ही हे कसं करणार? तर अर्बन कंपनी बुकिंग करतात आम्हाला. त्यांच्या घरात कोणी लेडीज नसतात, तिथे जाऊन बुकिंग कॅन्सल करावी लागते. आमचा टाइम जातो, पैसा जातो, आमचा स्लॉट तेवढ्या दिवसापर्यंत बंद राहतो. येत नाही. तो स्लॉट आमचा रिकामा जातो. जाण्या येण्याच्यावरून ते देतात की ह्या घरामध्ये लेडीजच आहे. याची काय श्युरिटी आहे? कोणी जेंट्स लोक बुकिंग करतात, पण आम्हाला कसं समजणार की हे लेडीज पण आहे? जोमेटो वालों को अगर मिल रहा है वो जेंट्स रहकर, अगर उनको न्याय मिल सकता है तो हम लेडीज को तो मिलना चाहिए. नक्कीच मिळायला पाहिजे तुम्हाला. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं कस्टमर की भी गलती होती है ना तो बोलते हैं कि आपकी ही गलती होगी. हमें ही प्रेशर करते हैं. हमें ही कस्टमर एक किसी को धक्का देता है, किसी को कुछ करता है, फिर भी हमें ही गलत बोलते हैं. आप ही बदतमीज हो, आपने ही कुछ किया होगा, ऐसे बोल के हमें स्ट्रेस देते हैं. बापरे. एकंदर तुम्ही सगळं पाहिलं की काय प्रकारे यांचं हॅरॅसमेंट होत आहे. खरं तर हे सगळे ह्युमन बिईंग आहेत, मानव आहे. हेच मला असं वाटतं कंपनीवाले किंवा हे नियम करणारे विसरलेले आहे. पण तरीही तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. मलाच हे सगळं पाहून खूप वाईट वाटलं. जे कोणी आता इलेक्शनला उभे असतील त्या सगळ्यांना पाठवा. यांना न्याय मिळालाच पाहिजे. आणि पुन्हा जेव्हा कधी तुमचं नक्की भारतामध्ये संविधान आहे आणि त्याच्यानुसार सगळ्यांना न्याय मिळणं हे तुमचा हक्क आहे. तुम्ही काही लाचार नाही आहात. आपण सगळेजण मानव आहात आणि तुमच्यामुळे त्या कंपनीचं सुद्धा नाव झालेलं आहे. त्याच्यामुळे या कंपनींनी यांच्या सगळ्या मागण्या ऐकून घेतल्याच पाहिजे. तर आज मला असं वाटतं आपण इथे थांबू. याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुम्हाला काय असे अनुभव असतील तर कमेंट करून नक्की सांगा. समृद्धी मीटिंग नहीं चलेगी. समृद्धी रूल्स समृद्धी मीटिंग नहीं चलेगी. बंद करा, बंद करा, समृद्धी रूल बंद करा.